हे बघा मित्रांनो, ही आहेत गावरान बोरं. नैसर्गिक पद्धतीने आलेली बोरं आणि त्यांचा आकार आणि त्यांचं गुणतत्व हे फारच मोलाचं असतं. कारण निसर्गाने प्रत्येक ऋतूमध्ये जो रानमेवा आपल्याला दिलेला असतो, तो कधीच अपायकारक नसतो. तो शरीरासाठी उत्तम आणि नैसर्गिकरित्या म्हणजेच निसर्गाला आपण जे संजीवनी मानलेलं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये येणारं फळ, प्रत्येक ऋतूमध्ये येणारी भाजी, प्रत्येक ऋतूमध्ये येणारं पीक हे आपल्यासाठी, प्राण्यासाठी, सजीवासाठी एक वरदानच असतं. म्हणून त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. आणि ह्यामध्ये उत्तम प्रकारचं पाचन तत्व, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम याचा उत्तम साठा असतो. आणि केमिकल विरहित म्हणजे कृत्रिम पद्धतीने न पिकवता नैसर्गिकरित्या आलेलं हे फळ चवीला जरी आंबट असेल तरी शरीरासाठी हे उत्तम मानलेलं आहे. कारण प्रत्येक ऋतूत येणारा रानमेवा हा प्रथिनं, जीवनसत्व, मूलद्रव्य यांचा खजाना घेऊन आलेला असतो. म्हणून ते कधी अपायकारक नसतं. म्हणून निसर्गात आलेले फळं, नैसर्गिक पद्धतीने आलेली फळं, नैसर्गिक आलेल्या भाज्या ह्या शरीरासाठी पोषक मानलेल्या आहेत. आणि त्या आयुर्वेदानुसारही त्यामध्ये उत्तम गुणधर्म असल्यामुळे ते पाचनवर्धक, आम्लपित्त कमी करणारं, शरीरात इम्युनिटी वाढवणारं आणि वर्षातून एकदाच येणारं फळं असल्यामुळे त्याचं आपण बाजारात ते उपलब्ध नसतात. म्हणून त्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि रानमेव्यातून त्याचा आस्वाद तर घ्यायलाच हवा. पण शरीराला पोषक असे जे त्याचे तत्त्व आहेत ते शरीरासाठी फार उत्तम आहेत. म्हणून नैसर्गिक आहार, नैसर्गिक फळं यांचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. कारण आपण म्हणतो ऋतुमानानुसार हिवाळ्यामध्ये केळी खाल्ली तर सर्दी होते, बोरं खाल्लं तर खोकला येतो, आंबट खाल्लं तर कफ वगैरे होतो. हा फार चुकीचा गैरसमज आहे. कारण निसर्गातच ती फळं जर त्या ऋतूत येत असतील तर ते शरीरासाठी फारच उपयुक्त म्हणून आलेले असतात आणि त्यापासून काही अपाय होऊ शकत नाही. आणि जर काही अंशतः